पुणे परिसरातील लाडकं व्यक्तिमत्व श्री सुरेशजी धोत्रे सर, त्याचबरोबर आपल्या समाजाचा खरे चांगले उत्तम अभ्यासक श्रीयुत भरतजी विटकर, त्याचबरोबर सुरेशजी विटकर, अन्य महिला प्रतिनिधी आणि व्यासपीठ आणि समोर बसले आपले बंधू भगिनी. अध्यक्षीय भाषण हे फारसं लांबाचं नसतं. आता सगळ्यांना कंटाळा आहे. भाषण करण्यासारखी उत्तम स्थिती अशी नाही, कारण कमीत कमी 2000 ते 5000 श्रोत्यांसमोर व्याख्यान मला नेहमी करायला आवडतं. आता इथं तशी वेळ नाही, तरी परंतु थोडक्यात आता अध्यक्ष म्हटल्यानंतर काहीतरी बोलायला पाहिजे. एक लक्षात घ्या, या ठिकाणी जे शिल्प मजूर काय वडार शिल्प मजूर शिल्प चे संस्थापक अध्यक्ष श्री हे जे आहेत आपले काय नाव शामरावजी विटकर, शामरावजी विटकरांच्या विशेष कौतुक वाटतं. ते खाली असल्यामुळं समोर दिसले नसल्यामुळं नाव सुचलं नाही लवकर. तर शामरावजी विटकर आणि त्यांच्या टीमचं खूप अभिनंदन, खूप कौतुक. कारण गेले 1 वर्ष मी शामरावजी विटकरांना फक्त पाहतोय. तुम्ही अनेक वर्ष पाहत असाल 2011 पासून. कारण आम्ही प्रशासनात MPSC मार्फत डायरेक्ट शिक्षणाधिकारी झालेले लोक आणि समाजात वावरत असताना समाजाशी फारसा आम्हाला संपर्क ठेवता आला नाही. काही लोकांना जमलं ते समाजात नोकरी करता करता सुद्धा समाजसेवा, परंतु राज्यस्तरीय काम करत असताना, विभागस्तरीय काम करत असताना अगदी श्वास घ्यायला सुद्धा स्वड मिळत नसायची, अशी स्थिती असायची. आणि त्यामुळं जिथं होतो त्या ठिकाणी आम्ही समाजकार्य करू शकलो. शिक्षक असताना केलं, शिक्षकाचा प्रतिनिधी म्हणून तालुक्याचं काम केलं, जिल्ह्याचं असताना काही सामाजिक काम केलं. परंतु आपल्या समाजात काम करण्याकरता गेले आमच्यासारखे जे ऑफिसर लोक आहेत किंवा जे रिटायर झालेले आहेत, जे उत्तम नोकरी करून रिटायर झालेले आहेत, अशा लोकांची एक संघटना असावी की जेणेकरून लक्षात घ्या. आपण मगाशी शामरावजी म्हटले, सुरेशजी म्हटले की आता सगळ्यांना कंटाळले, कशासाठी करायचं, एवढं करूनसुद्धा काय उपयोग. एवढंच सांगायचं आहे की लक्षात घ्या, आपणाला जन्मल्यानंतर मनुष्य प्राण्याला 4 अशा प्रकारची ऋणातून मुक्त व्हावं लागतं. 4 ऋण आपल्याला आपल्या पाठीशी येतात. पहिलं ऋण देव ऋण, ज्या देवाने आपल्याला पृथ्वीवर पाठवलेलं आहे त्या देवाला सतत स्मरण करणं, देवाचं सतत आपलं अभिनंदन करणं, हे देव ऋण फेडणं आपलं कर्तव्य असतं. दुसरं मातृऋण आहे, जिच्या पोटी आपण जन्म घेतला त्या मातेच्या ऋणातून आपल्याला मुक्त व्हावंच लागतं. तिसरं आहे पितृऋण. पित्यांचं देखील आपल्यावर खूप कृपाछत्र असतं, त्याच्यामुळं आपण उभारतो समाजामध्ये आणि त्या पितृऋण फेडावं लागतं. आणि तशा प्रकारे चौथं ऋण जे आहे ते समाज ऋण, लक्षात द्या. त्यामुळं आता या पुढची पिढी असं काम करणार नाही, असं त्यांना करता येणार नाही, कारण समाज ऋणातून सुद्धा मुक्त व्हावं लागतं. या 4 ऋणातून मुक्त झाल्याशिवाय या मनुष्य प्राण्याला मुक्ती मिळत नाही असं म्हणतात अध्यात्मामध्ये. त्यामुळे समाज ऋण फेडण्याकरता, या समाज ऋणातून मुक्त होण्याकरता म्हणून आम्ही काही आमच्यासारखे रिटायर झालेले ऑफिसर्स, रिटायर झाले क्लार्क असतील, रिटायर झाले शिपाई असतील, शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, अशा प्रकारची एक संघटना स्थापन केली आहे. कारण आता आम्हाला आता कुठलीही अपेक्षा नाही, कुठल्याही प्रकारचं पद नको आहे, कुठल्याही प्रकारचा गुणगौरव नको आहे, काहीच नाही. सगळं भोगलेलं आहे, उपभोगलेलं आहे. मुलं आता वेल एस्टॅब्लिश्ड अशा स्वरूपाचे आहेत. तर अशा लोकांनी आता समाजाकरता काहीतरी देण्याचं, समाज ऋण फेडण्याची आवश्यकता आहे हे वारंवार पटवून सांगून काही लोकांना आम्ही एकत्र केलेलं आहे. आणि आपण समाजाकरता काय करू शकतो हे त्यांनी विचार करायला पाहिजे. हे आपले नेते मंडळी समाजाकरता करतात, राजकीय नेते मंडळी करतात, सामाजिक कार्य करणारे करतात. परंतु ज्या 3% किंवा 4% आरक्षणातून आपण इथपर्यंत आलो, ज्या 4% आरक्षण घेऊन आपण ऑफिसर झालो, प्राध्यापक झालो, शिक्षक झालो, इंजिनियर झालो, MPSC झालो, त्या समाजाचं काहीतरी ऋण आपण लागतं. त्या समाजाचं ऋण आपण फेडलं पाहिजे. म्हणून आपण निदान रिटायर झाल्यानंतर एकत्र येऊन समाजाकरता काही योगदान देऊ. ठीक आहे, रस्त्यावर उतरून आपणाला काही लढा द्यायला मर्यादा असतील वयोमानाप्रमाणे, परंतु विचार देणं आणि समाजाला काही रसद पुरवणं हे काम आपण करू शकतो. या उद्देशाने आम्ही एकत्र आलो. आता आपल्याला सांगायचं एवढंच आहे की ज्यांचा सत्कार झाला त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. पण सत्कार झाल्यानंतर आपली जबाबदारी वाढते, लक्षात घ्या. सत्कार घेऊन केवळ उपयोगाचा नाही, सत्कार घेऊन आपला गप्प बसता येणार नाही. कारण समाजानं आपल्याला ओळख दिलेली आहे. त्या समाजाकरता सत्काराचं परतफेड आपण काय करणार आहोत
याचा विचार आपण आत्मचिंतन करून केला पाहिजे. कारण केवळ सत्कार घेऊन उपयोगाचा नाही, कारण सत्कार झाल्यानंतर मात्र जबाबदारी वाढते आणि त्या जबाबदारीतून या समाजाकरता आपण काय करता येईल एवढं कृपया आपण घेऊन जावं पुढे. आणि श्यामराव आणि त्यांची टीमनं अतिशय उत्तम काम केलेलं आहे. आणि आता सुरेशजींनी सांगितलं की सगळ्या संघटना एकत्र आल्या पाहिजेत. आमची तीच भूमिका आहे की संघटना एकत्रित येण्याकरता का भरतजी विटकर असतील, आज मला आनंद वाटतो की भरतजी विटकर असतील किंवा सुरेशजी असतील किंवा अन्य काही श्यामरावजी असतील, अशा 5-6 संघटना तर या ठिकाणी मला दिसत आहेत. आणि पुण्यातल्या आणि पिंपरी चिंचवडमधल्या संघटनांनी सतत आता सुरेश भाऊने म्हटल्याप्रमाणे की दोन मिटिंग घेऊन आपण इथं थांबू आणि 2 मिटिंग नंतर मात्र वेगळा अजेंडा घेऊन कदाचित ह्या सगळ्या संघटनांना सोडून वेगळे अशा प्रकारचे एक व्यासपीठ तयार करून आपणाला या समाजाला न्याय मिळवून देण्याकरता पुढं गेलं पाहिजे. कारण नाहीतर आपल्याला समाज पुढं क्षमा करणार नाही. लक्षात घ्या, पुढची पिढी, तरुण पिढी क्षमा करणार नाही. तुम्ही काय केलं असं आपल्याला प्रश्न विचारतील, त्या प्रश्नाला उत्तर देण्याकरता आपल्याकडे काहीतरी काम पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, हे समाजाने एकत्र आलं पाहिजे. एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही प्रक्रिया इतक्या सहजासहजी एकत्र येऊन लवकर संपणार नाही, त्याला थोडासा वेळ लागेल. परंतु आपण एकत्र येण्याकरता असे कार्यक्रम जिथं जिथं होतात त्या सर्व कार्यक्रमाला आपण हजेरी लावली पाहिजे. पहिल्यांदा आपण धडा घालून देऊया की पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरातील संघटना आम्ही एकत्र आलेलो आहोत, एकत्र येत आहोत. आणि त्या पद्धतीने आपण इथून आपण शपथ घेऊन जाऊ की आम्ही इथं एकत्र येऊ आणि एकत्र कार्यक्रम यापुढे करत राहू. मग एवढंच मी अध्यक्षीय भाषण या ठिकाणी थांबवतो. पुन्हा एकदा श्यामरावजी आणि त्यांची टीम आणि ज्यांना पारितोषिक मिळाले त्या सगळ्यांचं आणि ज्यांना सत्कार झाला त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. मला अध्यक्षस्थान दिल्याबद्दल आपल्या प्रतिष्ठानचं मी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय वडार, जय बजरंग.